सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पुतळ्याच्या कोसळण्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे। या प्रकरणावर बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर, भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। ठाकरे यांच्या मते, भाजप सरकारने या प्रकरणात भ्रष्टाचार केला असून संबंधित पीडब्ल्यूडी मंत्र्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की भाजप सरकार पुतळ्यांच्या कामात भ्रष्टाचार करत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या पुतळ्याच्या प्रकरणात भाजपवाले चोरी आणि भ्रष्टाचार करू शकतात, हे आमच्या आकलनाच्या बाहेरचे आहे, पण त्यांनी ते करून दाखवले आहे। ठाकरे यांच्या मते, या प्रकारात मोठा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली। त्यांनी आरोप केला की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची जबाबदारी झटकलेली आहे। त्यांनी असेही सांगितले की या पुतळ्याच्या कोसळण्याबाबत मुख्यमंत्री नौदलाकडे बोट दाखवत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचे अनावरण केले होते आणि आता त्याच्यावर आरोप लावले जात आहेत। याशिवाय ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली। कलट सरकारचे चेले आहेत, असे त्यांनी नमूद केले। ठाकरे यांनी असा इशारा दिला की आमचं सरकार आल्यानंतर याचा आम्ही जाब विचारणार। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लक्ष वेधून दिले। फडणवीस यांच्याकडे वेळच नाहीये, त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे। ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे। मी माझ्या कार्यकर्त्यांना काही करण्यापासून थांबवून ठेवलं आहे, असे त्यांनी सांगितले। त्यांनी हेही स्पष्ट केले की महाराजांचा किल्ला आहे, इथे मी काहीही होऊ देणार नाही। या संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे। आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप करताना पीडब्ल्यूडी मंत्र्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणाचा पुढील तपास काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।